किती माणसं त्यांना हे करावं लागत असतं. किती हा एक छोटा दरवाजा त्यांना पाणी मावळे वगैरे आतमध्ये जाते. आणि जर मोठा कोणता प्राणी किंवा काय असेल तर पूर्ण दरवाजा उघडा हवा हा प्रवेशद्वार मेन ना तिकडनं समुद्र तिकडे येतो लगेच. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं भटकंती विथ वैभवमध्ये. आणि मी वैभव निगम आपल्या सर्वांचं स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये. कारण की आज आहे अजून एक वीकेंड. तर उद्या आपण जात आहोत वसई किल्ला एक्सप्लोर करायला वसईला, आणि तेही भाईंदर जेटीवरून, जी नवीन रिसेंटली जेटी प्रवास चालू झालेला आहे. तर त्याचाही आनंद आपण घेऊ, त्याचाही फेअर कॉस्ट आणि टायमिंग जाणून घेऊ. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी हा व्हिडिओ बनवण्याचा अजून एक रिझन आहे, कारण की प्रिव्हियस जो माझा ब्लॉग होता अलिबागचा, त्याच्यावर आता उदंड प्रतिसाद आलेला आहे. आणि तो ब्लॉग जर आपण पाहिला नसेल तर कमेंटमध्ये त्याची मी लिंक देत आहे. व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लेट्स स्टार्ट द जर्नी अँड बिगिन द ब्लॉग. आज आपण चाललोय त्या ऐतिहासिक वसई किल्ल्याकडे, तेही भाईंदर जेट्टीहून आपल्या 2 व्हीलरवर. नमस्कार मित्रांनो, मी वैभव निकम आणि तुम्ही पाहत आहात भटकांती विथ वैभव. आज आपण मुंबईपासून अगदी जवळ आहे पण इतिहासानं समृद्ध अशा वसई किल्ल्याची सफर करणार आहोत. अनेक लोक लांब ट्रिप्स प्लॅन करतात, पण कधीकधी आपल्या घराजवळच अशी ठिकाणं असतात जी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात. तर चला सुरुवात करूया आजच्या भटकंतीची. स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. वैभव आज आपण जातो पाहू शकता सुंदर जागा आहे. आणि या ठिकाणामध्ये बोटीने प्रवास करत आहे. भाईंदर ईस्टवरून आम्ही बोट पकडली आहे. दोघांचे 96 रुपीज आले आहेत विथ 2 व्हीलर. आणि हर अर्ध्या तासाला पाऊण तासाला जे आहे जेटी आपल्याला भेटते ही भाईंदरवरून. 96 रुपीज म्हणजे 20 रुपये तुमचे पर पर्सन, आणि बाकीचे जे आहेत ते व्हेकलचे आहेत. तर इथून आपण जाणार आहोत वसईला. वसईचा किल्ला एक्सप्लोर करणार आहोत, तिथला इतिहास जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला एक लाईक, एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेट करतो व्हिडिओ बनवण्यासाठी. तर पाहत राहा भटकंती विथ वैभव.
आमची ॲक्टिवा ज्याच्यावरून आम्ही प्रवास केलेला आहे. फॅमिलीसोबत या, फ्रेंड्ससोबत या आणि एक्सप्लोअर करा वसई, भाईंदर, वराई. तर आपण नेहमी जात असतो, बाजूलाच आहे, बट हा प्रवास अति सुंदर आहे. इथे या तुम्ही पाठी, आपल्याला दाखवतो नजारा. डोंगर रांगा आहेत. मुंबईची लाईफमधनं थोडासा रिलीफसाठी आपण इथे येऊ शकता. आणि अर्ध्या तासाचा प्रवास आहे भाईंदर ते वसई. नक्की त्या एक्सपिरियन्स या लोकेशनचा ब्लॉगसाठी नाही तरी स्वतःसाठी, फॅमिलीसाठी वेळ काढून. मंडळी, आपण पोहोचलेलो आहे फायनली वसई किल्ल्यावर. आणि अति सुंदर हा नजारा आहे, पाहू शकता. आणि हेल्मेट घालत जा गाडीवर. माफ करा मी हेल्मेट घातलंय, पण प्लीज फॉलो द रूल्स अँड रेग्युलेशन. आणि उजव्या साईडला पाहू शकता किती मस्त असे इतिहासकालीन भिंती आहेत. किती जुना हा इतिहास असेल, काय इथल्या कहाणी असेल, आपल्याला कमेंट्समध्ये मेन्शन करा ज्या आपल्याला हिस्ट्री वगैरे माहिती असेल. मी इथे कॉलेजला असताना आलेलो फ्रेंड्स सोबत, त्यानंतर आज येत आहे. खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत आणि असं मिनी गोवा सारखा एक फील येतोय थोडा. तर फायनली आपण वसई किल्ल्यावर पोहोचलेलो आहे मंडळी. पाहू शकता अति भव्य असा हा किल्ला आहे इतिहासकालीन. आणि अति सुंदर नजारे. खूप सारी पब्लिक आलेला आहे इथे किल्ला एक्सप्लोअर करायला. आपणही किल्ला एक्सप्लोअर करू आणि पाहू कसा काय इथला इतिहास आहे, कसा काय काय आहे इथे, किती जुन्या गोष्टी आहेत आणि ते जाणून घेऊ व्हिडिओमध्ये. पाहत राहा भटकंती विथ वैभव आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चालू व्हिडिओ. गाईज शेवटी एकदम असं एक्साइटमेंट आहे. किल्ल्यावर पोहोचलेलो आहे आपण आणि आता किल्ला आतून कसा आहे, किती जीर्ण झाला आहे, किती त्याची कशी पद्धत हे आहे, भिंतीची हालत वगैरे ते आपण पाहूयात. आणि हे किल्ले इतिहासकालीन आहेत, तर सरकारची विनंती आहे की ह्या किल्ल्यांना जपून ठेवलं पाहिजे, ताकी इतिहास जो आहे आपल्या महाराजांशी निगडीत आहे, आपल्या मावळ्यांशी निगडीत आहे, तो जिवंत राहील आणि भावी पिढीला ह्याचा आदर्श घेऊन महाराष्ट्राचं नाव, भारताचं नाव जे आहे रोशन करता येईल. तर चला पाहूया वसई किल्ला. कल्पना करा, महाराष्ट्रात एक असं ठिकाण जिथे तब्बल 200 वर्ष पोर्तुगीजांचं राज्य होतं, जिथून व्यापार चालायचा, जिथून सत्ता चालायची आणि जिथे एका मराठी योद्ध्यानं इतिहासच बदलून टाकला. आज आपण चाललोय त्या ऐतिहासिक वसई किल्ल्याकडे.
इतिहास इथे लिहायला पाहिजे लोकांना समजण्यासाठी की ही गोष्ट कशासाठी बांधण्यात आलेली महाराजांच्या काळात इतिहासमध्ये. आणि भिंतीवर असे ज्या नावं वगैरे लिहून ठेवले आहेत अल्फाबेट्स वगैरे ते कृपया नका लिहू. पण कधी कधी असं वाटतं की ती इतिहास आपल्यासाठी आज आपण मुंबईपासून अगदी जवळ आहे, पण इतिहासानं समृद्ध अशा वसई किल्ल्याची सफर करणार आहोत. अनेक लोक लांब ट्रिप्स प्लॅन करतात, पण कधी कधी आपल्या घराजवळच अशी ठिकाणं असतात जी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात. तर चला सुरुवात करूया आजच्या भटकंतीची. खरं सांगायचं तर ट्रिप किती लांब आहे हे महत्त्वाचं नसतं. महत्त्वाचं असतं ते घराबाहेर पडणं. कारण प्रत्येक रस्ता एक नवीन गोष्ट शिकवून जातो. आणि आजचा हा छोटासा राईड देखील तितकाच खास आहे. पहिल्याच नजरेत हा किल्ला किती विशाल आहे याची कल्पना येते. आणि विचार करा, आपण ज्या भिंतींकडे पाहतोय त्या जवळपास 500 वर्ष जुन्या आहेत.
सन 1534 मध्ये पोर्तुगीजांनी वसई जिंकली आणि इथे उभारला एक अभेद्य किल्ला, फोर्तालेझा द साओ सेबास्तियाओ. हा किल्ला त्यांच्या उत्तर कोकणातील मुख्यालय बनला. त्या काळी इथून व्यापार, जहाज बांधणी आणि प्रशासन चालायचं. पण मित्रांनो, एक गोष्ट ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हा फक्त किल्ला नव्हता, हा एक संपूर्ण शहर होता. तब्बल 110 एकरांवर पसरलेला हा परिसर चर्च, बाजारपेठ, रुग्णालय, शस्त्रागार, पाण्याचं टाके सगळं काही इथं होतं. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर हा त्या काळचा स्मार्ट सिटी होता. फोटोमध्ये पाहताना हा किल्ला मोठा वाटत होता, पण प्रत्यक्षात आत येऊन पाहिल्यावर याची भव्यता काही वेगळीच जाणवते. प्राचीन काळात ह्याचा वापर कशासाठी केला जात असेल मंडळी? दिवे ठेवण्यासाठी, मशाल ठेवण्यासाठी का कशासाठी? नक्की मला कमेंटमध्ये कळवा. हे अजूनही मजबूत परिस्थितीत आहे. याच्यात पाहू शकता माझ्या हिशोबाने दिवेसाठीही बनवलं असेल हे. हे करावं लागत असतं. हा हा प्रवेशद्वार मेन ना, तिकडनं समुद्र तिकडे येतो लगेच. वसईचा किल्ला हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील वसई येथे अरबी समुद्राच्या खाडीजवळ वसलेला एक भव्य भुईकोट किल्ला आहे. मुंबईपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला पोर्तुगीज साम्राज्याचे मुख्य केंद्र होता आणि 1739 मध्ये चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी जो जिंकून घेतला होता. त्याचे इतिहासाचे महत्त्व असे आहे. पोर्तुगीज काळ इसवी सन 1533च्या सुमारास पोर्तुगीजांनी या परिसरावर ताबा मिळवला आणि येथे एक युरोपियन शैलीचे शहर वसवले. हे त्यांचे गोव्यानंतरचे सर्वात मोठे व्यापारी आणि लष्करी केंद्र होते. मराठा विजय 17 फेब्रुवारी 1739 रोजी चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने या किल्ल्याचा वेढा घातला. पण इतिहास कायम एकाच सत्तेचा राहत नाही. 1739 मध्ये मराठा साम्राज्याचं पराक्रमी सेनानी चिमाजी अप्पा यांनी वसईवर मोहीम उघडली. अनेक महिन्यांच्या संघर्षानंतर पोर्तुगीजांचा पराभव झाला आणि वसई पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आली. हा विजय फक्त किल्ल्याचा नव्हता, तर स्वाभिमानाचा विजय होता. इतिहास आपल्याला एक गोष्ट शिकवतो: कोणतंही साम्राज्य कायमचं नसतं, पण जिद्द, धैर्य आणि स्वाभिमान कायम टिकतो. म्हणूनच अशा ठिकाणी भेट दिली की प्रेरणा मिळते. आता इतका इतिहास आणि इतकी भटकंती माझ्यासोबत केलीच आहे, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करूनच जा बरं का.
व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्यासाठी धन्यवाद. तर पुन्हा भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये नवीन ठिकाणी. तोपर्यंत काळजी घ्या आपल्या आणि आपल्या परिवाराची. जय शिवाजी, जय भवानी.